प्रेक्षक मित्रांनो नमस्कार. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चला तर मग आजच्या भागात काय धमाका झाला ते पाहूया. आजच्या भागाची सुरुवात होते. सत्या आणि मंजू पतंग उडवत असतात. दोघेही खूप खुश असतात. पतंग उडवून झाल्यावर दोघे खाली येतात आणि पतंग उडवण्यात मंजू जिंकलेली असते, त्यामुळे सत्या खूपच आनंदात असतो. सत्या मंजूला म्हणतो, वाघमारे, तुम्हाला माहितीये का मला आज किती आनंद झालाय? मी शब्दांत सांगू पण शकत नाही. मंजू हसत उत्तर देते, हो सत्या, मला कळतंय तुला किती आनंद झालाय. आणि दोघेही तिथेच खूप खुश असतात. त्यानंतर सत्या मंजूला म्हणतो, चला लवकर खाली, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला उशीर होतोय, मम्मी अजून खाली आलेल्या नाहीत. मग सत्या मंजूला घेऊन खाली येतो. तिथे चित्रकार सुद्धा मंजूला बोलावत असतात, लवकर चल मंजू. खाली आल्यावर कार्यक्रम सुरू झालेला असतो. बायका सगळ्या बसलेल्या असतात आणि मंजू सगळ्यांना हळदी कुंकू लावत वाण देत असते. सगळं वातावरण छान असतं. पण तेवढ्यात अचानक एक बाई मंजूला प्रश्न विचारते, काय ग पोरी, तुझं लग्न झालंय ना? मग तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठे आहे? तुझ्या गळ्यात तर काहीच नाहीये. ते ऐकून मंजू एकदम गोंधळते. ती काही बोलायच्या आत ती बाई अजून पुढे म्हणते, अरे ही या घरची सून आहे ना, मग मंगळसूत्र का नाही घातलं? चला बायांनो, ज्या बाईच्या गळ्यात मंगळसूत्र नाही तिच्याकडून वाण घ्यायचंच नाही. आता हे ऐकतात सगळ्या बायका आरडाओरड करायला लागतात. काही बायका उठतात आणि म्हणतात, चला निघा इथून, आणि सगळ्या तिथून निघायला लागतात. मंजूचा चेहरा पडतो. तिचा खूप मोठा अपमान होतो आणि ती अक्षरशः काहीच बोलू शकत नाही. पण इथे सत्या मात्र शांत बसत नाही. तो लगेच देवासमोर जातो. देवाच्या समोर ठेवलेलं मंगळसूत्र तो उचलतो. त्या मंगळसूत्राला हळदी कुंकू लावतो आणि सगळ्यांच्या समोर मंजूकडे जातो. सत्या मंजूच्या गळ्यात ते मंगळसूत्र घालतो. सगळ्यांच्या नजरा सत्यावर स्थिर होतात आणि मंजूही एकदम भावूक होते. आणि इकडे सगळं घडत असतानाच दुसरीकडे मम्मी साहेबांना एक मोठी गोष्ट कळते. मम्मी साहेबांना समजतं की सपनाला कोणीतरी किडनॅप केलं आहे. मम्मी साहेब खूपच संतापतात आणि म्हणतात, मी तुम्हाला नेवलेटला किडनॅप करायला सांगितलं होतं, सपनाला नाही. तुम्ही दुसऱ्याच महिलेला धरून आणलं तिथे. आता हा ट्विस्ट पाहून सगळेच धक्का बसतात. पुढच्या भागात नक्की काय घडणार? सपनाला कोणी किडनॅप केलं आणि मम्मी साहेबांचा पुढचा प्लॅन काय असणार? हे सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा.